मित्रांनो, पीएम इंटर्नशिप स्कीम या स्कीम अंतर्गत बेरोजगारांना एक संधी देण्यासाठी त्यांना एक नोकरीच म्हणून इंटर्नशिप योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे आणि यासाठी 31 मार्च पूर्वी तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत। या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर बघा या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला दिली आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे बघा, लर्न अँड इंटर्न विथ टॉप कंपनीज ऑफ भारत। यामध्ये तुम्हाला देशातल्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला 5,000 रुपये महिना हा भत्ता देखील दिला जाणार आहे। यामध्ये तुमची निवड थेट केली जाणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू अथवा परीक्षा देखील घेतली जाणार नाही। कंपन्या कुठल्या कुठल्या असणार तर बघा, खाली या ठिकाणी वेबसाईटवरती सर्व कंपन्यांची नावं दिली आहेत। यामध्ये कमिन्स सारखी नावाजलेली कंपनी आहे, पर्सिस्टंट सारखी नावाजलेली कंपनी आहे, टोयोटा कंपनी आहे, त्यासोबतच इक्विटास आहे। अनेक नावाजलेल्या कंपन्या तुम्ही पाहू शकता। आदित्य बिर्ला ग्रुप असेल, युबी कंपनी असेल किंवा डीएलएफ जी की बिल्डिंग मध्ये एक देशातील सर्वात मोठी कंपन्यांमध्ये नाव घेतलं ती देखील कंपनी आहे। वोल्टास आहे, त्यासोबतच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल, टॉरेंट असेल, अशा विविध कंपन्या या ठिकाणी बघा तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता। तुम्ही वेबसाईट व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे किंवा इंटर्नशिप मिळणार आहे ते तुम्ही पाहू शकता। राईट्स लिमिटेड आहे आणि यामध्ये तुम्ही एक हा इंटर्नशिप प्रोग्राम 1 वर्षासाठी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जर सोडायचं असेल तर तुम्ही हे सोडल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्टिफिकेट देखील मिळणार आहे। ज्या सर्टिफिकेटचा फायदा घेऊन तुम्हाला पुढे इतर देखील नोकरी मिळू शकते। यामध्ये एसबीआय जनरल इन्शुरन्स असेल, कोटक महिंद्रा बँक सारख्या नावाजलेल्या सर्वच कंपन्या आहेत। पीएनजी असेल, तुम्ही पाहू शकता वेबसाईटवरती एयू स्मॉल फायनान्स बँक असेल, अशा विविध बँक आणि विविध कंपन्या यामध्ये आहेत। आता या ठिकाणी खाल्ल्यानंतर याबद्दल माहिती तुम्ही सर्वात पहिल्यांदा घेऊ शकता। यामध्ये क्रायटेरिया काय असणार ते 21 ते 24 वर्षातील, 21 ते 24 वर्ष लक्षात घ्या, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण झालेलं आहे असे आणि ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन 1-2 वर्ष झाले आहेत असे देखील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत। 21 ते 24 वयोगटातील उमेदवार याचा अर्ज करू शकतात। जॉब स्टेटस काय असणार आहे, नॉट एम्प्लॉयड परंतु फुल टाइम, म्हणजेच की तुम्हाला यात कायमस्वरूपीची नोकरी मिळणार नाही परंतु फुल टाइम तुम्हाला या ठिकाणी काम करावे लागणार आहे। म्हणजेच की तुम्हाला रेग्युलर कंपनीमध्ये जावे लागणार आहे, त्या ठिकाणी कंपनीमध्ये जे काम असते ते काम तुम्हाला करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मासिक भत्ता आहे किंवा ही इंटर्नशिप आहे ती देखील दिली जाणार आहे। आता यामध्ये बघा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही गरजूंसाठी आहे, म्हणजेच की लक्षात घ्या ही योजना जी आहे पीएम इंटर्नशिप जी योजना आहे ती गरजूंसाठी असलेली योजना आहे। यामध्ये बघा नो मेंबर इज अर्निंग मोर दॅन 8 lakhs पर एनम, म्हणजेच की लक्षात घ्या तुमच्या कुटुंबामधील कुठल्याही व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त नसावे तरच तुम्ही याचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे। त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये कोणतेही व्यक्ती गव्हर्नमेंट जॉब म्हणजेच की सरकारी नोकरदार नसावा, अन्यथा तुम्ही या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र नाही। आता एज्युकेशन काय आहे, नॉट एनरोल्ड परंतु फुल टाइम, म्हणजेच की तुम्ही ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार आहे। आता यामध्ये तुम्हाला नक्की काय मिळणार आहे, पीएम इंटर्नशिप नक्की तुम्हाला काय ऑफर करणार आहे तर बघा यामध्ये 12 months रिअल एक्सपिरियन्स इन इंडियाज टॉप कंपनीज, म्हणजेच की 12 महिने तुम्ही देशातल्या नावाजलेल्या आणि टॉप कंपन्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी काम करणार आहे, हे काम समजून घेणार आहात। यासाठी तुम्हाला मंथली असिस्टंट ऑफ ₹4,500 बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड ₹500 बाय द इंडस्ट्री, म्हणजे लक्षात घ्या महिन्याला तुम्हाला यामध्ये 4,500 रुपये हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच की केंद्र सरकारद्वारे दिले जाणार आहेत आणि 500 रुपये तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करणार आहेत त्यासाठी तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत। त्यासोबतच वन टाइम ग्रांट ऑफ ₹6,000 फॉर इन्सिडेंटल, म्हणजेच की जर तुम्हाला गरज भासल्यास या ठिकाणी 6,000 रुपये वन टाइम देखील दिले जाणार आहेत। इन्शुरन्स कव्हरेज फॉर एव्हरी इंटर्न अंडर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स देखील दिला जाणार आहे। त्यामुळेच ही एक चांगली संधी असणार आहे, याचा तुम्ही अर्ज करायचा आहे। यामध्ये बघा वेगवेगळे सेक्टर आहेत, स्पोर्ट असेल, टेलिकॉम असेल, त्यासोबतच टेक्सटाईल असेल, कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत त्यांची नावं देखील यामध्ये येत आहेत बघा। ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी असेल किंवा ऍग्रिकल्चर अँड अलाइड असेल, त्यानंतर ऑटोमोटिव्ह कंपन्यामध्ये मारुती सुझुकी, आयशर, हिरो महिंद्रा सारख्या कंपन्या असतील। एव्हिएशन अँड डिफेन्स मध्ये तुम्हाला हिंदुस्तान एरोनॉटिक्स असेल, भारत डायनामिक्स असेल किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल। त्यासोबत बँकिंग अँड फायनान्शियल मध्ये एचडीएफसी बँक आहे, मुथूट फायनान्स असेल, इंडसलँड बँक असेल, सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल मध्ये दालमिया असेल, अंबुजा असेल, अल्ट्राटेक असेल, विविध कंपन्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ही संधी मिळणार आहे।
खाली तुम्ही गॅलरीमध्ये सर्व पाहू शकता. त्यानंतर आता हे महत्वाचं आहे की यामध्ये आजवर 118K प्लस इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे लक्षात घ्या 1,18,000हून अधिक इंटर्नशिप तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 25हून अधिक सेक्टर आहेत, त्यासोबतच 36 राज्यांमध्ये ही इंटर्नशिप प्रोग्राम तुम्हाला मिळणार आहे. 735 जिल्हे आणि यामध्ये 735 जिल्ह्यांना आणि 5 प्रकारचे तुमचे क्वालिफिकेशन असल्यानंतर तुम्हाला ही नोकरीची संधी मिळणार आहे. नोकरी म्हणजेच की इंटर्नशिप प्रोग्राम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहेत. तर याचा अर्ज कसा करायचा? अनेकांनी विचारलं की ठीक आहे बाबा, आता आम्ही वेबसाईट पाहिली, आम्हाला यामध्ये अर्ज करण्यात इच्छुक आहे, आम्हाला जॉबची किंवा आम्हाला हे मासिक 5,000 रुपयांची देखील खूप जास्त गरज आहे. मग या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म ओपन होणार आहे आणि तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. त्यामध्ये विचारलेली माहिती सविस्तरपणे भरून तुम्ही हे रजिस्ट्रेशन सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल असेल किंवा मोबाईल नंबरवर पुढील भरती प्रक्रिया असेल किंवा पुढील इंटर्नशिपसाठी तुम्ही कुठे जॉईन व्हायचं याबद्दलची माहिती मिळणार आहे. त्यामुळेच ही अत्यंत महत्वाची व्हिडिओ आहे. जे आपले बेरोजगार मित्र असतील त्यांना तुम्ही शेअर करायला नक्कीच तुम्ही या ठिकाणी विसरू नका, कारण ही माहिती खूप महत्वाची आहे. ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि यामध्ये या इंटर्नशिप योजनेचा तुम्हाला 31 मार्चच्या आधी लाभ घ्यावा लागणार आहे. 31 मार्च नंतर तुम्ही याचा अर्ज करू शकणार नाही. यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. हे सर्व अगदी फ्री आहे आणि यामध्ये उमेदवारांची निवड थेट केली जाणार आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. त्यामुळेच याचा अर्ज करण्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि ऑफिशियल वेबसाईट बद्दल देखील मी तुम्हाला सांगतो की pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर येऊन तुम्ही याचा अर्ज करू शकता. ही व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.